आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। अहिल्यानगरच्या निवासामधील शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या। जिवंतपणी मदत झाली नाही, मी मेल्यावर तरी इतर शेतकऱ्यांना मदत करा। आत्महत्येपूर्वीचा बाबासाहेब सरोदेंचा व्हिडिओ समोर, तर निवासाच्या गोयगव्हाण गावामध्ये एका शेतकऱ्याची आत्महत्या। महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी होती, योग्य वेळ आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आश्वासन। जाहीरनाम्यामध्ये ते होतं, आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं, मी सांगतो की योग्य वेळ आल्यावर आम्ही ते करू। नवनाथ बन हे उत्साहात बोलत असतात, बेस्ट सारख्या छोट्या निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँड ठरत नाही। नवनाथ बन प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदुत्व आणतात, प्रकाश महाजनांची टीका। नवनाथ बन तरुण आहेत, उत्साही आहेत। ठाकरे ब्रँड हा शब्द उच्चारताना आपण कुठं आहोत, कोण आहोत याचा विचार केला पाहिजे। सातारा जिल्ह्यामध्ये मंत्री शंभूराज देसाईंकडून पावसामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा। तांबे पुलाचं भूमिपूजन दादा आणि चव्हाणांनी केल्यानं दुरवस्था। शंभूराज देसाईंचा अजितदादा आणि पृथ्वीराज चव्हाणांना टोला। सर, जे नवीन ब्रिज बनत आहेत ना, त्याच्यावर पाणी किती जातं असं दोनदा भूमिपूजन केलं, एकदा अजितदादांनी केलं, एकदा पृथ्वीराज बाबांनी केलं, बरोबर ना? त्याच्यामुळे असं आवडतं, अजितदादांनी उंची कमी केली इथे येऊन। सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर अनेक महामंडळांची घोषणा केली, नंतर त्या महामंडळांना ना निधी दिला ना अधिकारी मिळाले। रोहित पवारांचा ट्विट करत सरकारवर निशाणा। परशुराम महामंडळासाठी 6 अधिकारी नेमले, इतर मंडळांनाही अधिकारी नेमण्याची मागणी। नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी सुहास कांदेंचा भुजबळांच्या नावाला विरोध। राष्ट्रवादीचे 7 आमदार पण ते तुमच्यासोबत आहेत का? कांदेंचा भुजबळांना खोचक सवाल, तर नो कमेंट्स म्हणत भुजबळांकडून कांदेंच्या वक्तव्यावर बोलण्यास नकार। पालकमंत्रीपदाबाबत मत व्यक्त करण्याचा अधिकार सर्वांना, मात्र मुख्यमंत्री फडणवीस अंतिम निर्णय घेतील। नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत अजित पवारांकडून स्पष्ट। मत व्यक्त करतात, परंतु ते मत व्यक्त जरी केलं तर अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री महोदयांचा आहे। त्याच्यावर कुणाचे 7 आहेत, कुणाचे 5 आहेत आणि कुणाचे 1 आहेत, कुणाला काही विचारण्याचं कारण नाही। लक्ष्मण हाकेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल। ओबीसींचं नेतृत्व धनगरांकडे गेल्यानं माळी समाजाला पोटशूळ असा व्हिडिओमध्ये उल्लेख, तर व्हिडिओ फेक। ओबीसी चळवळीमध्ये फूट पाडण्यासाठी कुटील डाव, हाकेंचा आरोप। माळी समाजाबाबत बोलणाऱ्या हाकेंना चपलेचा प्रसाद देणाऱ्याला 1,11,000चं बक्षीस। सोलापुरातील जरांगे समर्थकांकडून बक्षीस जारी।